माझं आणि आईचं नातं कधीच इतर मुलासारखं साधं नव्हतं. लोक म्हणतात आई ही मायेची सावली असते, पण माझ्यासाठी ती एक असं कोडं होतं जे सोडवताना मी स्वतःलाच हरवून बसलो होतो. आमचं घर शहराच्या कोलाहलापासून थोडं दूर एका जुन्या पद्धतीच्या वाड्यात होतं. बाबांच्या निधनानंतर आई पूर्णपणे शांत झाली होती. ती दिसायला अत्यंत देखणी, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी पोकळी होती. मी तरुण होतो, रक्तामध्ये सहसता उत्साह होता, पण आईच्या त्या शांततेने मला नेहमीच अस्वस्थ केलं. एके दिवशी रात्री मी कामावरून उशिरा परतलो. हॉलमध्ये अंधार होता. फक्त आईच्या खोलीतून एक मंद उजेड येत होता. मी जवळ गेलो आणि जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई आरशासमोर बसली होती, पण ती स्वतःशीच बोलत होती. तिच्या हातात बाबांचा जुना शर्ट होता आणि ती वेड्यासारखा कुरवाळत होती. अचानक तिने आरशात माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे लाल झाले होते. "तू आलास?" ती उभी राहिली. तिच्या चालण्यात एक वेगळीच लय होती, जी एका आईच्या वागण्यात सहसा नसते. ती माझ्या अगदी जवळ आली, इतकी जवळ की मला तिच्या श्वासांचा सुगंध येत होता. "आई, तू ठीक तर आहेस का?" मी विचारलं. तिने माझा हात धरला. तिचा स्पर्श थंड होता, पण त्यात एक अनामिक ओढ होती. "लोक काय म्हणतील याचा विचार सोडून देशील का रे आज?" तिने विचारलं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. समाजाच्या नजरेत हे दृश्य अत्यंत अनैतिक दिसू शकलं असतं. एक तरुण मुलगा आणि त्याची सुंदर तरुण विधवा आई, रात्रीच्या एकांतात इतक्या जवळ. पुढचे काही दिवस आईचं वागणं अधिकच विचित्र होत गेलं. ती माझ्यासाठी नटायची. मला आवडणारे पदार्थ बनवून ती स्वतःच्या हाताने मला भरवू लागली. कधीकधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तासनतास बसून राहायची. आमच्या शेजारच्या काकू एकदा अचानक घरी आल्या आणि त्यांनी आम्हाला तशा अवस्थेत पाहिलं. त्यांच्या नजरेतील ती घृणा मी स्पष्ट वाचू शकत होतो. "हे काय चाललंय तुमचं?" त्यांनी विचारलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांनी तो प्रश्न डागला होता. मला अपराधी वाटू लागलं, पण आईच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. ती मला म्हणाली, "लोकांना वाटू दे जे वाटायचे ते. तुला माहिती आहे ना आपण काय करतोय?" मला माहीत होतं, कदाचित नाही, कारण मीही त्या मोहात अडकत चाललो होतो. आईच्या त्या मायेत की तिच्या त्या वेगळ्या रूपात. मी स्वतःलाच विचारू लागलो, मी नक्की कोण आहे? तिचा मुलगा की तिची ढाल की आणखी काही? आईच्या वागण्यातला बदल आता केवळ घरापुरता मर्यादित राहिला नव्हता. सोसायटीच्या बागेत किंवा मंदिरात गेल्यावरही ती माझ्या हाताला घट्ट धरून असायची. लोक आमच्याकडे बघून कुजबूज करायचे. तरुण मुलगा आणि आईचं इतकं जवळ असणं अनेकांना खुपत होतं, पण आईला कशाचं भान नसायचं. एके दिवशी रात्री मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होतो. अचानक आई दरवाजा न वाजवताच आत आली. तिने छान पैठणी नेसली होती, केसात गजरा माळला होता. ती माझ्या शेजारी वेडीवर येऊन बसली. "आज खूप उशीर झालाय ना तुला? चल झोप आता, मी तुझं डोकं दाबून देते," ती म्हणाली. तिचा आवाज इतका प्रेमळ होता की मी नाही म्हणू शकलो नाही. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो. ती माझ्या केसात बोटं फिरवू लागली, पण अचानक तिचे शब्द बदलले. ती मला माझ्या नावाने हाक न मारता बाबांच्या नावाने हाक मारू लागली. "अहो ऐकलत का? यावेळी आपण गावाला जाऊया." ती अगदी तरुणपणी बाबांशी जशी बोलायची तशी बोलू लागली. माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्याकडे मुलगा म्हणून नाही तर तिचा दिवंगत जोडीदार म्हणून पाहत होती. समाजाला ते दिसलं असतं तर त्यांनी मला अनैतिकचा कळस म्हटलं असतं, पण मला माहीत होतं हे कोणतंही आकर्षण नव्हतं. हे एका तुटलेल्या मनाचं आक्रंदन होतं. दुसऱ्या दिवशी आमचे लांबचे नातेवाईक काका काकू घरी आले. त्यांनी आईला पाहिलं. आई त्या दिवशी खूपच उत्साहात होती. तिने काकांसमोरच माझ्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, "बघितलं का, त्यांचा स्वभाव अजूनही तसाच आहे. कामातून वेळ मिळत नाही." काकांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी मला बाजूला नेलं आणि गच्चीवर नेऊन माझ्या कानशिलात लगावली. "शर्म नाही वाटत तुला? हे काय घाणेरडं स्वरूप मांडलंय तुम्ही मायलेकांनी? तुझ्या आईचं वय काय आहे? तुझं काय? ही कसली जवळीक? लोक थुंकतायत तुमच्यावर," काका ओरडले. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी शांत होतो. मला त्यांना सांगायचं होतं की आई वेडी झाली नाहीये. तिला एका ट्रॉमामध्ये मानसिक अपघात आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर मी तिला या भ्रमातून अचानक बाहेर काढलं तर तिची मानसिक स्थिती कायमची बिघडू शकते. ती हे जग सोडून जाऊ शकते. मी काकांना म्हटलं, "काका, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाहीये. मी फक्त तिला सावरतोय की संधी शोधतोय?" काकूंनी खालून ओरडून विचारलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की जगाची नजर किती विषारी असते. मी आईला वाचवण्यासाठी स्वतःचं चरित्र पणाला लावलं होतं. जगासाठी आम्ही अनैतिक होतो,
पण माझ्या देवासाठी मी माझं कर्तव्य पार पाडत होतो. त्या रात्री आईने पुन्हा हट्ट धरला, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. मी तिला घेऊन बाहेर पडलो. हॉटेलमध्ये गेल्यावर तिने पुन्हा माझ्याशी तसंच वागायला सुरुवात केली. बाजूच्या टेबलावरचे लोक आमच्याकडे बघून हसत होते. काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते. मला वाटलं की आता सगळं संपलं. माझं करिअर, माझं नाव सगळं धुळीला मिळणार. पण आईच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघून मी ठरवलं, लोक काहीही म्हणोत, जर माझ्या अनैतिक ठरण्याने माझ्या आईला शांतता मिळत असेल तर मी हे पाप शिरावर घ्यायला तयार आहे. आईने माझ्यासमोर ठेवलेला तो फोटो एकदा जळजळीत निखळल्यासारखा वाटत होता. त्या फोटोतल्या माणसाचा चेहरा माझ्याशी इतका मिळता जुळता होता की आरशात पाहिल्याचा भास व्हावा. पण तो चेहरा बाबांचा नव्हता, ज्या माणसाला मी आजवर वडील मानलं, ज्यांच्या अस्थी मी विसर्जित केल्या. त्या माणसाशी माझं रक्ताचं नातं नव्हतं. कोण आहे हा माणूस? माझा आवाज थरथरत होता. आई शांतपणे खुर्चीत बसली. मगाशी दिसणारा तिचा वेडेपणा आता कुठल्या कुठे गायब झाला होता. तिच्या डोळ्यात एक प्रकारची क्रूर स्पष्टता होती. ती म्हणाली, हा तुझा जन्मदाता आहे. माझ्या आयुष्यातली ती एक अशी चूक जिने मला आजवर शांत झोपू दिलं नाही. तुझे बाबा, म्हणजे ज्यांनी तुला वाढवलं, त्यांना हे सत्य माहीत होतं. त्यांनी मला स्वीकारलं, तुला स्वीकारलं, पण जगाला हे कधीच कळू दिलं नाही. माझं डोकं सुन्न झालं होतं. मग आता हे सगळं का सांगतेस? आणि हे असं विचित्र वागणं, लोकांसमोर माझ्याशी केलेलं ते नाटक, हे सगळं कशासाठी? आई उठली आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार होता, कारण तो परत आलाय. तुझा खरा बाप, तो तुला शोधत आलाय. त्याला तुझं रक्ताचं नातं नाही तर तुझी संपत्ती आणि बाबांनी तुझ्या नावावर केलेलं एक घर हवंय. जर मी लोकांसाठी एक वेडी आणि अनैतिक बाई ठरले तरच मी तुला त्याच्यापासून वाचवू शकणार होते. आईचं बोलणं ऐकून मला धक्का बसला, पण काहीतरी पटत नव्हतं. जर तिला मला वाचवायचं होतं तर तिने स्वतःची आणि माझी बदनामी का केली? आई, पण या अशा वागण्याने लोक माझ्यावर थुंकतायत. ऑफिस सुटलंय, मित्र तुटलेत, हे कसलं संरक्षण? मी ओरडलो. ती वळली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तुला माहिती आहे का, त्याने कोर्टात काय केस टाकली आहे? त्याने आरोप केला आहे की मी मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आणि तू माझ्या संपत्तीचा गैरफायदा घेतोयस. त्याने तुला तुरुंगात पाठवण्याची तयारी केली होती. मी फक्त हे दाखवून देत होते की मी वेडी नाही आहे. तर मी एका अशा बंधनात आहोत जी जगाला अनैतिक वाटेल, पण कायद्याच्या चौकटीत तुला गुन्हेगार ठरवू शकणार नाही. जर मी तुझ्यावर अवलंबून आहे असं दिसलं असतं तर त्याने तुला माझ्यापासून तोडलं असतं. पण तिचं हे स्पष्टीकरण मला पूर्णपणे पटत नव्हतं. तिच्या डोळ्यात एक लबाडी चमकत होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी गुपचूप आईच्या खोलीबाहेर गेलो. आतून कुजबूज ऐकू येत होती. आई कोणाशी तरी लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. मी दाराच्या फटीतून पाहिलं. पलीकडे तोच माणूस होता जो फोटोत होता. सगळं योजनेनुसार चाललंय, आई हसून बोलत होती. तो मुलगा पूर्णपणे माझ्या काळात आहे. त्याला वाटतंय की मी त्याला वाचवते. जगाच्या नजरेत तो आता इतका बदनाम झालाय की तो कोणाकडेच मदत मागू शकणार नाही. एकदा त्याने या कागदपत्रावर सही केली की आपण कायमचे परदेशात निघून जाऊ. माझ्या काळजात चिर झालं. ज्या आईसाठी मी जगाच्या शिव्या खाल्ल्या, ज्या आईच्या वेडेपणाला सावरण्यासाठी मी माझं चारित्र्य धुळीला मिळवलं, ती आई प्रत्यक्षात माझ्या विनाशाचा सापळा रचत होती. ती अनैतिक दिसण्याचं नाटक करत होती. ती खरोखरच अनैतिक होती, पण तिचं अनैतिक असणं हे शारीरिक नव्हतं, तर ते एका आईच्या नात्याला काळिमा फासणारं होतं. तिने तिच्या प्रियकरासाठी स्वतःच्या मुलाचा बळी देण्याचं ठरवलं होतं. पण ती माझी आई होती. ज्या हाताने मला भरवलं त्याच हाताने ती माझी गळापेट करत होती. मला प्रश्न पडला, जर आईच राक्षसी झाली असेल तर मुलाने नैतिक राहून काय साध्य करायचे? मी ठरवलं, मी आता तिचं वेड मूल बनून राहणार नाही. मी आता तो अनैतिक मुलगा बनेन ज्याची भीती तिला वाटली पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्याच्या टेबलावर गेलो. आई नेहमीप्रमाणे माझ्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करू लागली. तिने माझा हात हातात घेतला. मी तिचा हात झटकला नाही. उलट मी तो हात अधिक घट्ट धरला, इतका घट्ट की तिला वेदना झाल्या. आई, तू म्हणाली होतीस ना की आपण जगाचा विचार करायचा नाही. मी विचार केलाय. आपण दोघं या घरातून दूर जाऊया, कायमचे. पण त्याआधी तुला तुझ्या नावे असलेली सगळी संपत्ती माझ्या नावावे करावी लागेल, संरक्षणासाठी, नाही का? आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिच्या वेड्यापणाचा मुखवटा किंचित सरकला. पण बाळा, एवढी घाई काय आहे? घाई आहे आई, कारण तुझे पाहुणे आज रात्री येणार आहेत ना. त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवायचे मला. मी तिच्या कानात शांतपणे म्हटलं. तिला समजलं होतं की तिचा खेळ आता अवघड झालाय,
पण आता ती अडकली होती, कारण बाहेरच्या जगासाठी ती अक्षम होती आणि मी तिचा एकमेव सांभाळ करता. माझ्या शब्दांनी आईच्या चेहऱ्यावरचा तो मातृत्वाचा मुखवटा पार गळून पडला होता. तिच्या डोळ्यात आता प्रेम किंवा काळजी नव्हती, तर एक उंदरासारखी धडपड होती, जो स्वतःच लावलेल्या पिंजऱ्यात अडकलाय. तुला कसं कळलं? तिने कोरड्या आवाजात विचारलं. तिचा आवाज आता थरथरत नव्हता, त्यात एक धार होती. विश्वासाला तडा जातो तेव्हा आवाज होत नाही आई, पण त्याचे तुकडे मात्र पायात टोचतात. मी शांतपणे उत्तर दिलं, काल रात्रीचा तुझा व्हिडिओ कॉल, तुझ्या त्या प्रियकराशी चाललेलं ते कारस्थान. तू मला वाचवत नव्हतीस तर मला विकत होतीस. मुखवटे गळून पडले. त्याच वेळी दाराची बेल वाजली. आईच्या डोळ्यात एक चमक आली. तिला वाटलं तिचा तो माणूस मदतीला आलाय. तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर तोच माणूस उभा होता, माझा तथाकथित जन्मदाता. पण त्याच्या मागे पोलीस उभे होते. आईचा चेहरा पांढरा फटक पडला. हे हे काय आहे? मी पुढे आलो. आई, तू म्हणाली होतीस ना की तू जगासाठी वेळी ठरलीस तर मलाच वाचवू शकशील. मी तुझा तोच विचार थोडा पुढे नेला. मी पोलिसांना तुझा तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केलेला भाग आणि बाबांच्या नावावर असलेले संपत्तीचे गैरव्यवहार करण्याचे तुझे पुरावे दिले आहेत आणि तुझ्या या जोडीदारावर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे आधीच दाखल आहेत. तो माणूस मागे सरकू लागला, पण पोलिसांनी त्याला झडप घालून पकडलं. त्याने आईकडे रागाने पाहिलं, जणू तिलाच या अपराधासाठी जबाबदार धरत होता. आई कोसळली. ती माझ्या पायापाशी आली. बाळा, मला माफ कर. मी भरकटले होते. तो माणूस मला धमकावत होता. मी मागे सरकलो. तिचे ते हात ज्यांनी मला लहानाचं मोठं केला, आता मला विषारी वाटत होतं. आई, तू शेवटपर्यंत नाटकच करतेस. तू मला अनैतिक ठरवलंस, जेणेकरून जगाने माझ्याकडे संशयाने पाहावं आणि तुझा रस्ता साफ व्हावा. पण तू हे विसरलीस की मी त्याच बाबांचा मुलगा आहे, ज्यांनी तुला जन्मभर सांभाळलं. रक्तानं नसेल, पण विचारांनं मी त्यांचाच वारस आहेस. मी पोलिसांना खून केला. घेऊन जा यांना. ज्या आईने नातं बाजारू केलं, तिला आता कायद्याच्या चौकटीत राहू दे. घर रिकामं झालं होतं. बाहेर पहाट होत होती. ज्या घराला मी माझं मानलं होतं, तिथल्या भिंती आता मला ओळखीच्या वाटत नव्हतं. मी कपाटातून बाबांचा एक जुना फोटो काढला. त्यांच्या डोळ्यात तीच शांतता होती जी मला नेहमी धीर द्यायची. मी ठरवलं, ही संपत्ती, हे घर, ज्याच्यासाठी आईने इतका खालचा स्तर गाठला होता, हे सगळं मी एका ट्रस्टला दान करणार. ज्या मुलांना खरंच आईवडिलांची गरज आहे, ज्यांच्यासाठी हे घर खुलं होईल. काचेचा उंबरठा मी ओलांडला होता. मागे उरली होती फक्त राख, एका जळलेल्या नात्याची आणि एका खोट्या विश्वासाची.